नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. माथेरानला मुंबईच्या जवळ आणण्यासाठी पनवेल हा मुख्य दुवा आहे. माथेरान हे पनवेलपासून हाकेच्या अंतरावर आहे. पर्यटकांना याचा फायदा होऊन लवकरात लवकर ते पनवेलहून माथेरानला कसे पोहोचता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष देणार आहे. यामुळे पनवेलमधील काही गावांचा पर्यटन विकास सुद्धा करता येईल असे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी ट्रेक करत रविवारी माथेरानमध्ये आल्यानंतर म्हटले. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून 18 वर्षांच्या युवकापासून ते 69 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना पर्यावरण ट्रेकचा आनंद देत आमदार प्रशांत ठाकूर माथेरानमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, चिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पदाधिकारी, कार्यकर्ते, निसर्गमित्र संस्थेचे प्रतिनिधी होते. पनवेल तालुक्यातील धोदानी ते माथेरान हे डोंगराळ अंतर पार करत 150 लोकांचा चमू माथेरान येथील सनसेट पॉइंटवर दाखल झाला. माथेरानमध्ये भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ, सरचिटणीस राजेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. पनवेलपासून धोदाणीपर्यंत पक्का रस्ता असून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाची एसटी सेवाही सुरू आहे. धोदाणी गावापासून माथेरान हे 4.5 किलोमीटर असून हा रस्ता जर झाला तर येथील काही गावांचा पर्यटन विकास होऊन आर्थिक प्रगती होईल. याचा सारासार विचार करून पनवेल माथेरान रस्ता तयार करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. या रस्त्यामुळे पर्यटकांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे. तसेच याच मार्गावर फिनेक्युलर रेल्वेचा प्रवास आहे. याकडे सुद्धा लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन धोदाणी ते माथेरान असा पर्यावरणपूरक ट्रेकिंगचा अनुभव घेतला. तसेच माथेरानमध्ये सफर केली. सरतेशेवटी दुपारी याच मार्गे ट्रेक करत सर्वांनी परतीचा प्रवास केला. पनवेल शहरातील नामांकित असे पोटे मसाल्याचे संस्थापक स्वर्गीय कैलासवासी हरिभाऊ नारायण पोटे यांनी रविवारी वयाच्या 89व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पोटे कुटुंबीय हे पनवेलमधील अत्यंत जुने कुटुंबीय. पोटे कुटुंबात एकूण 6 भाऊ होते. त्यापैकी 5 भावांचे यापूर्वीच निधन झाले असून त्या भावांपैकी लहान असलेल्या हरिभाऊ पोटे यांनी पनवेल शहरातील निरामय रुग्णालयात अखेरचा श्वास सोडला. 75 वर्षे पूर्वी त्यांनी मिरची गल्ली येथून पोटे मसाले हा व्यवसाय सुरू केला आणि आज मितीस पोटे मसाले हा आता पंचक्रोशीतील प्रसिद्ध असणारा मसाला आहे. व्यवसायाबरोबर व्यायामाची आवड असल्याने आज शेवटच्या क्षणी सुद्धा ते योगासने तसेच सायकलवरून पनवेलभर फिरायचे. त्यामुळे त्यांचे शरीर तंदुरुस्त होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या पतंग महोत्सवात सुद्धा ते हिरहिरीने भाग घ्यायचे. व्यवसायात सचोटी, प्रामाणिकपणा तसेच गरजू आणि अडलेल्या नडलेल्यांना मदत करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. स्वर्गीय हरिभाऊ पोटे यांच्या पनवेल येथील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील श्री स्मरण बंगल्यातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेला नातेवाईक, समाज बांधव तसेच मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा या उपक्रमाअंतर्गत तिरंगा सन्मानार्थ तिरंगा मॅरेथॉनचे भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत महापालिका मुख्यालय ते वडाळे तलावपर्यंत या तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत उपायुक्त डॉक्टर वैभव विधातेंच्या नेतृत्वाखाली तिरंगा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असून यामध्ये सुमारे 400हून अधिक विद्यार्थी, नागरिक, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा विभाग आणि स्वच्छता दूतांनी सहभाग घेतला. पनवेल महानगरपालिका कार्यालय, जय भारत नाका, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, बल्लाळेश्वर मंदिर, केबी कन्या शाळा या मार्गे जाऊन शेवटी वडाळे तलाव येथे मॅरेथॉनची सांगता झाली. पेण तालुक्यातील हमरापूर येथील गणेश मूर्ती व्यवसायाला आता समूह विकासाची जोड मिळणार आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म आणि लघु समूह विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी श्री मोरया गणपती आयडॉल फाउंडेशन या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. जागा निश्चितही झाली आहे. 4.5 कोटींचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी कंपनीमधील भागीदारांनी 10% निधी उभारायचा आहे, तर उर्वरित 90% निधी केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे.
हमरापूर येथील गणेश मूर्ती व्यवसायाचे विस्कळीत स्वरूप दूर करून याचा एकत्रित विकास करणे हा समूह विकास प्रकल्पामागचा हेतू आहे। हमरापूर जोहे परिसरातील 350हून अधिक गणेश मूर्तिकार व्यावसायिक एकत्र आले असून त्यांनी कंपनीची स्थापना केली आहे। याच परिसरातील जागा भाडेतत्वावर घेऊन या ठिकाणी प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे। साक्षी मोहन मिरजेने नौदलातील उत्कृष्ट महिला अग्निवीर पदक पटकावले आहे। ओरिसा येथे झालेल्या एका कार्यक्रमात नौदलाचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या हस्ते महिला अग्निवीरसाठी जनरल बिपिन रावत रोलिंग ट्रॉफी प्रदान करण्यात आली। साक्षी ही कोंझर येथील रहिवासी असून सध्या हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले आहे। आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीच्या बळावर साक्षी मोहन मिरजे ही 2 महिन्यांपूर्वीच अग्निवीर म्हणून नौदलात सामील झाली होती। लहानपणापासूनच अभ्यासामध्ये पुढे असलेल्या साक्षी मोहन मिरजे हिने वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जात अग्निवीरमधून नौदलामध्ये सामील झाली आहे। अग्निवीरांचे 16 आठवड्याचे नौदल प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या अग्निवीरांचा नवीन प्रवास सुरू होतो। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत अग्निवीरांना पदक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली। नेरळ सीएनजी पंपावर झालेल्या घटनेनंतर सीएनजी पंप चालकावर देखील कारवाई व्हावी म्हणून नेरळ पोलीस ठाण्यात कर्जत हिंदू समाजाकडून रविवारी मूक मोर्चा काढून पोलिसांना निवेदन देण्यात आले। बोरगावातील आकाश पाटील या तरुणाला मुस्लिम तरुणांनी बहिणीची छेडछाड केल्याचा जाब विचारल्याने बेदम मारहाण केली। या घटनेनंतर नेरळ पोलिसांनी दामत गावातील तरुणांना अटक केली। मात्र ज्या नेरळ सीएनजी पंपावर मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली होती त्या पंपधारकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। आगरी समाज संघटनेला वकिलांनी पाठिंबा देत मूक मोर्चा काढला। यात मारहाण झालेल्या आकाश पाटीलनेही सहभाग घेतला होता। नेरळ पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस उपअधीक्षक टी टेले यांनी हे निवेदन स्वीकारले। ज्या सीएनजी पंपावर आकाश पाटीलने मारहाण झाली त्या पंपाचे मालकांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी नवी मुंबई उल्वे अध्यक्ष विश्व हिंदू परिषद हेमंत हजारे, ॲडव्होकेट गायत्री परांजपे, सचिन धुळे भडवळ, नम्रता कांदळगावकर, माजी उपसरपंच अशोक पाटील, श्रेया चंचे, ॲडव्होकेट सूर्यकांत मसणे यांच्यासह नागरिक सहभागी झाले। महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने यावर्षी राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी गणेशोत्सव 2024 स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे। या स्पर्धेमध्ये राज्यातील पहिल्या 3 विजेत्यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे। राज्यस्तरीय समिती ही जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यातील प्रत्येक 3 आणि तसेच अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 44 प्राप्त शिफारशीमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या 3 विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे। याबरोबरच राज्यस्तरीय निवड समितीकडे जिल्हास्तरीय निवड समितीने निवड केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी 3 विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून इतर उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25,000 रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे। उरण तालुक्यातील ग्रामीण विभागात रासायनिक तसेच मिश्रण खतांचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी वर्गाला खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे। खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात रोपांच्या उत्तम वाढीसाठी शेतकरी खतांचा वापर करतात, मात्र भात रोपांची वाढ जलद व्हावी यासाठी देखील या भागात पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांकडून ऐकण्यास मिळत आहेत। जुलै महिन्यात पावसाने अगदी धुमाकूळ घातला होता। अशातच शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली, मात्र सततच्या पावसामुळे भात रोपे कुजून गेली आहेत। काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी भाताची रोपे विकत आणून आणि त्या रोपांची लागवड आपल्या शेतात केली आहे। या कुजलेल्या पिकाला जीवनदान देण्यासाठी शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू लागला आहे। उरण पनवेलमध्ये कुठेही खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। शेतकऱ्यांना वेळेवर विक्रेत्यांकडून खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिकांना खताची मात्रा देण्याची कामे खोळंबली आहेत। तर खतांचा तुटवडा होत असलेल्या भात शेतीसाठी लागणाऱ्या खतासाठी शेतकऱ्यांची खत विक्रेत्यांकडे धावपळ सुरूच आहे।